वळूयात पुढच्या बातमीकडे। मनसे महायुती सोबत येणार का यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक संकेत दिलेले आहेत। राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा, मनसे महायुतीमध्ये येईल अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे। मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून भाजपसोबत जवळीक वाढलेली आहे। राज ठाकरे यांच्यासोबत काही बैठकाही झाल्या, त्यामुळे राज ठाकरे लवकरच निर्णय घेतील असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील, मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। तर राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत स्वतः राज ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आहे। पुढे मुंबईत आल्यावर शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चाही झाली आहे। त्यानंतर सुद्धा राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नव्हता। उद्या शिवतीर्थवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यात राज ठाकरे युतीबाबत घोषणा करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। तर आपण पाहतो 19 मार्च 2024 ला राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली। राज ठाकरे शिवतीर्थवर आल्यानंतर बाळा नांदगावकरांनी 19 मार्चलाच त्यांची भेट घेतली। 21 मार्चला शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली, चर्चा झाली।